नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 8 मार्च आपण आलो तुम्ही पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज टोटल आवक 400-500 ची आहे। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये तुम्हाला शिल्लक किती आहे आणि उन्हाळा कांदा कधी पूर्णपणे चालू होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला हलक्या भारी मालाचे भाव कळतील। तर सविस्तर व्हिडिओ बघा, चला भाव बघूया। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण। बघू शकतो मी पहिलाच नाग आहे दुसऱ्या लाईनीचा। काय भाव गेला काका? हे 1880 गेलाय। कुठला आहे कांदा? शेलूपुरी 1880 रुपये जायले। बघू शकतो 1880 रुपीज। बियाणं कोणतं होतं याचा? हे घरचं बियाणं आहे, घरगुती बियाणं आहे। शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? काही नाही, आता आवरत आलं। आपला उन्हाळ कांदा आहे का? कधी निघणार आहे? अजून एक महिन्यात फुल कांदा चालू. बरं, महिना आहे ना अजून। बरं, पुढे बघू काय भाव गेलो? 1880 पिंपळगाव कांदा मार्केट। हा, सिद्दीक शेख बरोबर। किती? 1880 गेला का? कुठला आहे कांदा? शेलूपुरी। शिल्लक किती असेल अजून? एंड झालं का? 2-3 गाड्या। बरं, उन्हाळ कांदा आहे का नाही? बरं, 1880 रुपये जायले। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे 1880 रुपीज। पुढं बघू, बघ शकून क्वालिटी काय भाव गेलं? 2000 रुपये, 2000 रुपीज। बघ शकून क्वालिटी 2000 रुपये। कुठला आहे कांदा? दोडांबा। आणि बियाणं कोणतं होतं याचं? शिल्लक किती? ट्रॅक्टर किती? पिकअप आहे 2 काय पिकअप? बर, पुढे बघू ही गाडी कोणाची दादा? 1400 रुपये इकडे 1401 रुपये जायले। बघ शकतो क्वालिटी कांद्याची 1401 रुपये, 1401 रुपीज। कुठला आहे कांदा? दोडांबा। शिल्लक किती असेल अजून? शिल्लक 20-25 आहे का? बर बर, पुढे बघू काय भाऊ गेला? 1885 रुपये, 1885 रुपीज। कुठला आहे कांदा? चांदवड। बर, आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। शिल्लक किती असेल अजून? काढू राहिले ना? बर, पुढे बघू उन्हाळ कांदा आहे कधी निघणार आहे? 15-1 दिवस। बर, काय भाव गेलो? 1451 झाले। बघ शकतो क्वालिटी 1451, 1451 रुपीज। आणि गोल्टी 500 रुपये गोल्टी, 500 रुपीज। कुठली? वडळबुई। शिल्लक किती बाकी अजून? शिल्लक संपले, अशा संपलं। उन्हाळ कांदा आहे का? पाणी बर, सगळे पाठी इकडून खालून गेली। तांदूळ ठेवलं तुम्ही। बर, काय भाव गेलो? 1070 गोल्टी आहे। बघ शकतो मी 1070, 1070 रुपीज। कुठले? वडळी बोई। किती शिल्लक बाकी अजून? लाल संपली, आता उन्हाळा कधी चालू होईल? 1.5 महिना आहे ना? बरं, पुढे बघू काय भाव गेलं काका? 1300 रुपये गेला। बघ शकतो मी 1380 रुपये जायले। 1380, 1380 रुपीज। कुठला आहे कांदा? मालसाने। शिल्लक किती बाकी अजून? अच्छा, उन्हाळ कांदा आहे का? पुढे बघू काय भाव गेलं? 1850 रुपये। बघ शकतो मी 1850 रुपये, 1850 रुपीज। कुठला आहे कांदा? एक रुखे। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? विकत गेले। बरं, शिल्लक राहिलंय का संपलं? किती? 1-2 गाडी। बरं, उन्हाळ कांदा आहे का नाही? बरं, पुढे बघू काय भाव गेलं? 1760, 1760 रुपीज। कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे। आणि बियाणं शिल्लक किती बाकी अजून? शेवटची गाडी उन्हाळा आहे का नाही?
बर शेवटची गाडी पुढे बघू पुढे बघू बघ शकून क्वालिटी काय भाव गेलो 1900 1900 रुपीज कुठला आहे कांदा शेलूपुरी बियाणं कोणतं होतं याचं घरगुती 1900 ना 1900 रुपीज शिल्लक किती बाकी अजून 50 एक क्विंटल बर उन्हाळ कांदा आहे का कधी निघणार आहे 1-1.5 महिना आहे का बर पुढं बघू काय भाव गेलो काय भाव गेला बर 2000 रुपये गेला होता काल आज 17.5 गेला 1750 रुपीज कुठला आहे कांदा भुत्याने आणि बियाणं कोणतं होतं त्याचं शिल्लक किती बाकी अजून संपलं उन्हाळा आहे का कधी निघणार आहे एप्रिल मध्ये बर काय भाव गेला 1850 रुपये बघ शकतो तुम्ही 1850 रुपये 1850 रुपीज कुठला आहे कांदा सिंदवड बियाणं कोणतं होतं याचं घरगुती शिल्लक किती अजून बर उन्हाळा आहे का कधी निघणार आहे 15 एक दिवसात ना बर पुढं बघू हो काय भाव गेलं 2200 रुपये जायले 2200 रुपीज 2200 रुपये कुठला आहे कांदा गुराळे आणि बियाणं कोणतं होतं नारळीचं आहे ना शिल्लक किती बाकी अजून 4-5 ट्रॅक्टर आणि उन्हाळा आहे का उन्हाळा कधी चालू होणार आहे महिना लागेल बर पुढं बघू काय भाव गेलो 1800 रुपये 1800 रुपीज कुठला आहे कांदा तळवळे बर तळवळे चांदोड आणि बियाणं कोणतं होतं याचं घरगुती शिल्लक किती बाकी आहे 2-3 गाड्या उन्हाळा आहे का कधी चालू होणार आहे तरी महिना लागेल बर पुढं बघू काय भाव गेलो 1852 रुपये 1852 रुपीज कुठला आहे कांदा वडळी भुई आणि बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती शिल्लक किती बाकी आहे अजून 50 एक क्विंटल बाकी शिल्लक बरं आणि उन्हाळा कांदा आहे का कधी चालू होईल 1.5 महिना डायरेक्ट कांद्याची पात लावून आले का बरं पुढं बघू काय भाव गेलं 1551 1551 रुपीज कुठला आहे कांदा काका खडक माळेगाव आपलाच कांदा आहे ना शिल्लक किती अजून संपलं का बरं उन्हाळा कांदा आहे का कधी निघणार आहे महिना 2 महिने बरं पुढं बघू काय भाव गेलो 2100 रुपये 2100 रुपीज 2100 रुपये कुठला आहे कांदा कातरणे आणि बियाणं कोणतं होतं याचं गरवाचं बियाणं आहे कातरण्याचा कांदा आहे 2100 रुपये ना 2100 रुपीज आणि शिल्लक किती असेल अजून 20 तारखेपर्यंत चालेल का भरपूर आहे बरं उन्हाळा कांदा आहे का नाही ना पुढं बघू काय भाव गेलो 1760 रुपये 1760 रुपीज 1760 रुपये कुठला आहे कांदा गणूर आणि बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती 1760 रुपीज आणि शिल्लक किती बाकी असेल अजून 2-3 गाड्या आणि उन्हाळा कांदा आहे का आपला आहे ना कधी निघणार तो त्याला साधारण महिना लागेल बरं पुढं बघू काय भाव गेलो काका काय भाव गेली गोल्टी 1060 1060 रुपीज कुठली गोल्टी दरसवाडी अवेलेबल किती अजून किती बाकी संपलं का आणि याचा उन्हाळा कांदा आहे तुमच्याकडे नाही ना बरं पुढं बघू काय भाव गेली गोल्टी 1800 बर 1100 रुपये
100. कुठले दादा? सिंध. बर, शिल्लक किती अजून? काहीच नाही, शेवट आहे आज. उन्हाळ कांदा आहे का? पुन्हा कांदा सोमवार पासून का? बर. उन्हाळ किती असेल? पुन्हा आहे 4 एकर. 4 क्विंटल. बर. पुढे बघू काय भाव गेलो? 2000 रुपये. 2000 रुपीज. बघू शकता तुम्ही 2000 रुपये. कुठला आहे कांदा? खेलदरी. बरं, शिल्लक किती असेल अजून? 2-4 गाड्या. आणि उन्हाळ कांदा आहे का? उन्हाळ कांदा कधी निघणार आहे? पुढच्या हप्त्यात सुरू होईल का? बर. पुढे बघू काय भाव गेलं? 1901. 1901 रुपीज. 1901 रुपया. कुठला आहे कांदा? मत्तेवाडी. शिल्लक किती अजून? लास्ट. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. उन्हाळ कांदा आहे का नाही? कधी निघणार आहे? 8 दिवसानं. बरं. पुढं बघू काय भाव गेलं? 22-23 गेलं, आज कमी झालं. 2226 रुपये. काल किती गेला होता? 24.5 झालं. 24.5. आज 22-26 गेला. 2226 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे. बरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? डबल पत्तीचं आहे ना का? शिल्लक किती असेल अजून? 17 क्विंटल आहे. बरं. पुढे बघू काय भाव गेलं? 1930 रुपये. 1930 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? सेलूपुरी. बरं. शिल्लक किती आज? 2 गाड्या. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. उन्हाळ कांदा आहे का? बर. पुढे बघू काय भाव गेलो? 1700 रुपये. 1700 रुपीज. 1700 रुपये. कुठला आहे कांदा? वडळी भुई. आणि गोल्टी काय भाव गेली? 550 रुपये फिक्स. 550 रुपीज. 550 रुपये. बर. शिल्लक किती असेल अजून? आवरला का? बर. काय भाव गेलो? 1400 रुपये. कुठला कांदा? मालसाना. खात काय भाव गेली? 400 रुपये गेले. 1300. 400 रुपये. 400 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठले? कान मंडळी. शिल्लक किती असेल अजून कांदा? नाही, आता संपले. संपलाय का? संपला आमचा आलं त्याच्यावर. बरं बरं, चालेल. पुढे बघू